नमस्कार स्वामी भक्तांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पितृपक्ष जवळ आलेला आहे आणि या पितृपक्षामध्ये तुळशी पूजन करावे की नाही हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर पितृपक्ष दरवर्षी भाद्रपदात येतो। हिंदू कॅलेंडरचा 6वा महिना यावेळी मंगळवार 18 सप्टेंबर पासून सुरू होत आहे। या दिवसांमध्ये लोक तिथीनुसार आपल्या पितरांना पाणी आणि जल अर्पण करतात। पितृपक्ष हा शोकांचा काळ मानला जात असल्याने या दिवसात तुळशी पूजन करता येईल की नाही असा प्रश्न मनामध्ये येत असतो। तर पितृपक्षात तुळशीची पूजा करावी की नाही याविषयी आपण आता माहिती पाहूयात। भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपर्यंत पितृपक्ष येतो। या काळात पितरांच्या शांतीसाठी अनेक प्रकारचे धार्मिक विधी केले जातात। या दिवसात तुळशीची पूजाही करता येते, हे निषिद्ध नाही। त्यापेक्षा पितृपक्षात तुळशी पूजेला विशेष महत्त्व असल्याचे सांगितले जाते। पूर्वजांच्या आत्म्याला शांती लाभावी यासाठी तुळशी पूजन केले जाते। शास्त्रानुसार पितृपक्षामध्ये तुळशीची वनस्पती सकारात्मकता प्रदान करत असते। या काळात तुळशीच्या रोपाची पूजा केल्याने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते असे म्हणतात। पूर्वज रागावले तरी ते शांतही होत असतात, त्यामुळे पिशाच्य जगात अडकलेल्या पितरांनाही मोक्ष मिळतो। प्रसाद घेतल्यानंतर पितर प्रसन्न होतात। पितृपक्षादरम्यान पितरांना नैवेद्य दाखवला जातो, ज्याद्वारे पितरांना पाणी आणि अन्न मिळते। असे केल्याने तुम्हाला तुमच्या पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो, ज्यामुळे जीवन आनंदी होते। या दिवसात तुळशीची पूजा केल्यास तुमच्या पूर्वजांना कोणत्याही प्रकारच्या दुःखापासून मुक्ती मिळत असते। त्यामुळे पितृपक्षात तुळशी पूजन हे आवर्जून करावे। धन्यवाद।